नमस्कार. सर्वांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय ओबीसी. आपल्या सर्वांशी संवाद साधण्याचं कारण आज एक की मराठा आरक्षण आणि कुणबी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये याबाबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जी काही परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीच्या अनुषंगाने मी काही फेसबुक पोस्ट केल्या आणि त्या पोस्टच्या बाबतीत अनेक मराठा बांधवांनी तुझा एक्स बॉयफ्रेंड मराठा होता का, तुला धोका दिला का, अशा अनेक प्रकारच्या घाणेरड्या कमेंट करून तिकडे भरपूर शिव्या वगैरे दिल्या. असो, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर ओबीसी आरक्षण ही काही आजची गोष्ट नाही आहे. आदरणीय बाबासाहेबांना जेव्हा या समाजाची दयनीय परिस्थिती जेव्हा लक्षात आली तेव्हा त्यांनी घटनेमध्ये 340व्या कलमाने ओबीसी या प्रवर्गाला संरक्षण दिले. पुढे अनेक सरकारं आली, त्यांनी काही ओबीसींच्या बाबतीत लक्ष दिले नाही आणि ठोस असे आरक्षण ज्याप्रमाणे एसटी आणि एससी समाजाला आहे तशा पद्धतीने ओबीसींच्या बाबतीत किंवा त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत काही घडले नाही. त्यानंतर कालेलकर आयोग असेल, मंडल कमिशन असेल, अनेक समित्या असतील, प्रत्येक सरकार आलं, त्यांनी आश्वासनं दिली आणि तशी ओबीसींचा लढा हा आरक्षणासाठी पुढे जात राहिला. अगदी 1992ला जेव्हा इंदिरा सहानी या महिलेचा काहीही संबंध नव्हता, पण तरीही तिने कोर्टामध्ये मंडल कमिशनच्या शिफारशींच्या अगेन्स्ट केस टाकली आणि नॉन क्रिमिनलसारखा हाडूक हे ओबीसींच्या माथी मारलं गेलं आणि तिथे 27% आरक्षण या समाजाला तिथे मिळालं. महाराष्ट्राचा विचार केला तर केवळ 19% आरक्षण हे ओबीसी समाजाला आहे. आज देशभरातला विचार केला तर जवळजवळ 5,000च्या अधिक जाती या ओबीसीमध्ये आहेत आणि 340च्या वर जाती महाराष्ट्रामध्ये ओबीसी या प्रवर्गामध्ये आहेत. आता मराठा समाज हा ओबीसीमधून आम्हाला आरक्षण द्या, गेल्या महिनाभरापासून त्यांची ही मागणी चालू आहे. आपण पाहतोय की जात बदलता येते का हो? उद्या ओबीसी म्हणतील आमचा प्रवर्ग बदलून आम्हाला एसटी किंवा एससी या प्रवर्गातून तुम्ही आरक्षण द्या. करेल का शासन? असं नाही करू शकत. संविधानाच्या चौकटीत जेव्हा काही गोष्टी बसतात तेव्हाच त्या ग्राह्य धरल्या जातात किंवा कायद्याच्या निकषांवर त्या टिकल्या जातात. आपण या आधीचा इतिहास पाहिला तर जवळ 60-62 मोर्चांमध्ये ओबीसी मराठा बांधवांना त्यांची कधीही मागणी नव्हती की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या किंवा आम्हाला ओबीसीची कुणबीची प्रमाणपत्र द्या. परंतु गेल्या महिनाभरापासून आपण जी परिस्थिती पाहतोय की त्यांची जी मागणी आहे की बाबा आम्हाला सरसकट कुणबी करा आणि आम्हाला त्या प्रवर्गातून आरक्षण द्या. बघा, कायद्याच्या निकषावर जे बसत असेल ते तुम्ही कराही. आज विदर्भातील काही निजाम काळातील जिल्हे किंवा काही भाग, काही तालुके सोडले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे शक्य आहे का? जी नोंद तुमची गाव नमुना 14ला किंवा ज्या जुन्या तुमच्या ज्या काही कागदोपत्री जी नोंद आहे तुमच्या जातीची त्यानुसारच तुमची जात ठरली जाणार आहे. आगंतुक कोणी येऊन जात बदलू शकतो का? नाही बदलू शकत. मराठा आरक्षणाचा लढा लढताना आम्ही सर्वांनी तुम्हाला साथ दिलेली आहे. आता त्या कायद्याच्या निकषावर आरक्षण टिकलं नाही त्याला आम्ही तरी काय करणार? आजही तुम्ही ज्या ओबीसींच्या बाबतीत बोलताय कुणबी सरसकट करा आणि आम्हाला आरक्षण द्या, हेच जर ओबीसींच्या बाबतीत उलट घडत असतं की ओबीसींनी मागणी केली असते की मराठामधून आम्हाला आरक्षण द्या, तर या बाबतीत देखील अशाच प्रकारची चर्चा किंवा हीच जनभावना तुम्हाला सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून दिसली असती. आपल्या समाजात जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी काम करत असतो तेव्हा बोलण्याचा अधिकार आपल्याला नक्कीच आहे. आम्ही ओबीसी चळवळ चालवित असताना आम्ही अनेक आमच्या बांधवांच्या प्रबोधनाचे कार्यक्रम करतो. जनगणनेविषयी 2021पासून त्याच्या आधीपासून आम्ही जनगणनेची महत्त्व किंवा जातनिहाय जनगणना का केली पाहिजे अशा अनेक बाबींवर आम्ही काम करतोय. आणि हे काम करत असताना जेव्हा आम्ही आमच्या समाजाची बाजू मांडताना एखादी गोष्ट लिहिली तर त्याला जर अशा प्रकारे तुम्ही कमेंट करत असाल तर हे योग्य नाही.
हे मी या ठिकाणी सांगू इच्छिते. प्रत्येकजण हा आपल्या समाजाच्या बाबतीत, आपल्या समाजाच्या अधिकारांच्या बाबतीत संवेदनशील असतो, परंतु आपल्या अधिकारांच्या बाबतीत संविधानिक मार्गाने लढा. कुणाला शिव्या देऊन किंवा कुणाच्या बाबतीत घाणेरडं लिहून बोलून तुम्हाला आरक्षण नक्कीच मिळणार नाही आहे. याने तुम्ही लोकांची मनं दुखावताय. तुमची जी अशी मानसिकता तुम्ही तयार करताय की ज्याच्याने समोरचा व्यक्ती दुखावला जातो आहे किंवा समाज दुखावला जातो आहे. कायद्याच्या निकषांवर टिकणारा असेल त्या गोष्टी तुम्ही नक्की करा, आमचा तुम्हाला पाठिंबाच असेल. पण सरकार केवळ पाने पुसण्याचे काम करत आहे. आज आपण पाहतोय जवळजवळ 60-65 नोकऱ्यांचं कंत्राटीकरण झालं. अरे नोकऱ्याच राहणार नसतील तर तुम्ही आरक्षणासाठी तरी का लढताय? किंवा आपण कुणासाठी का लढतोय आरक्षणासाठी? या बाबतीत शब्द देखील कुणी काढायला तयार नाही आहेत. आज एवढे मोठे मोर्चे निघतात, या बाबतीत देखील समाजाचे तुम्ही प्रबोधन करा. सरकार केवळ झुंजवायचं काम करत आहे आणि तुम्ही मराठा याचिका किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीतल्या ज्या याचिका आहेत ते विरोधी याचिकाकर्ते कोण आहेत हे एकदा तपासून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल समाजाचे खरे वैरी किंवा शत्रू कोण आहेत. आपण बघतोय की प्रत्येक वेळेला कायदेशीर निकषांवर एखादी गोष्ट बसत नाही. गायकवाड समितीचा अहवाल असेल, राणे समितीचा अहवाल असेल, या समित्यांच्या अहवालावरती मराठा समाजाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आपल्याला मिळालेला नाही आहे. परंतु ओबीसींच्या बाबतीत तुम्ही बघाल तर हा समाज मागास आहे आणि कायदेशीर निकषांवर या प्रकारचं आरक्षण या समाजाला दिलं गेलेलं आहे. कुणाचं ओरबडणं किंवा त्या बाबतीत काहीतरी कमेंट करून बोलत राहणं हे योग्य नाही आहे. तर संविधानिक मार्गाने आपल्याला कसं आरक्षण टिकेल किंवा मिळेल हे तपासणं जास्त गरजेचं आहे. हे सरकार तुमचंच आहे. अनेक नेते तुमच्या समाजाने निवडून दिले, घडले, या राज्यामध्ये, या देशामध्ये त्यांनी राज्य केलं. परंतु अजूनही आपण आपल्या आरक्षणाच्या बाबतीत मागे का आहोत? का शासन 50% मर्यादा वाढवित नाही किंवा का स्वतंत्रपणे व्यवस्थित सर्व निकषांवरती आरक्षण देत नाही आहे? आपल्या खऱ्या आरक्षणाचे मारेकरी कोण आहेत ते ओळखा. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला किंवा सामान्य व्यक्तीला, महिलेला शिव्या देणं आणि त्या माध्यमातून काहीतरी बोलत राहणं हे योग्य नाही आहे. तुम्हाला लढायचं असेल संविधानिक मार्गाने लढा आणि ते आरक्षण कसं टिकेल या बाबतीत लढा. एवढेच मी या ठिकाणी सांगू इच्छिते. नमस्कार. धन्यवाद.